विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला सत्र पहिले ऐच्छिक मराठी तथा ऑप्शनल मराठी पेपर पहिला या अभ्यासपत्रिकेतील चौथ्या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे। त्या पाठाचं नाव आहे विलायती पीक। या पाठाचे लेखक शंकर पाटील आहेत। शंकर पाटलाच्या संदर्भामध्ये आपण बरीच चर्चा केलेली आहे। शंकर पाटील हे मराठी ग्रामीण साहित्यातले एक महत्त्वाचं नाव आणि या पाठाच्या अनुषंगाने आपण त्यांचा सांगोपांग परिचय करून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। शंकर पाटील कथा, कादंबरी, वगनाट्ये आणि इतर सर्व वाङ्मय प्रकारांमध्ये लेखन करणारे एक मूलभूत अशा प्रकारचे एक नाव आहे, ज्यांच्या लेखणीमुळे, ज्यांच्या वाङ्मय प्रकारामुळे मराठी ग्रामीण साहित्याला एक उंची प्राप्त झालेली आहे, ज्यांच्या लेखणीने मराठी ग्रामीण साहित्याचा सुगंध सुदूर पोहोचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। शंकर पाटील यांनी 1958 साली वळीव नावाचा पहिला त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे। 1958ला त्यांच्या लेखनाची नोंद मराठी ग्रामीण साहित्यामध्ये घेतली गेलेली आहे। एवढंच नव्हे तर त्यांनी 1958 सालापासून मराठी ग्रामीण साहित्यामध्ये दमदार पाऊल त्यांनी टाकलेलं आहे। म्हणूनच 1958 साली वळीव नावाचा त्यांचा पहिला ग्रामीण कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे। कधीकधी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतात, शंकर पाटील यांचा टिंबटिंब साली टिंबटिंब पहिला ग्रामीण कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे, किंवा शंकर पाटील यांनी कोणत्या साली लेखनाला सुरुवात केलेली आहे, किंवा शंकर पाटील यांचा टिंबटिंब हा पहिला ग्रामीण कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे। अशा प्रकारचे अनेक प्रश्न या शंकर पाटलाच्या संदर्भामध्ये परीक्षेमध्ये येऊ शकतात। त्यामुळे शंकर पाटलाचा 1958 साली वळीव नावाचा पहिला ग्रामीण कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे। यानंतर शंकर पाटलांनी एकापेक्षा अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत, प्रकाशित केलेले आहेत। त्यापैकी भेटीगाठी नावाचा एक कथासंग्रह आहे, आभाळ नावाचा कथासंग्रह आहे आणि धिंड नावाचा कथासंग्रह आहे। ज्या कथासंग्रहाचं नाव धिंड आहे, त्या कथासंग्रहामध्ये धिंड नावाची कथा आहे आणि धिंड ही कथा शंकर पाटलांनी कथाकथनाच्या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असलेली कथा म्हणजे धिंड आहे। विद्यार्थी मित्रांनो, धिंड या कथेचे संपूर्ण महाराष्ट्रभर कथाकथनाचे कार्यक्रम शंकर पाटलांनी केलेले आहेत, पार पाडलेले आहेत। धिंड आणि शंकर पाटील धिंड अशा प्रकारचे एक अद्वितीय अशा प्रकारचे समीकरण शंकर पाटलांनी धिंड या कथेच्या माध्यमातून केलेलं आहे। अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला धिंड या कथेने वेड लावलेला आहे। इतकी वास्तव, विनोदी ग्रामीण कथा त्यांनी कथाकथनाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाच्या मनात, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये, गावागावामध्ये पोहोचण्याचं काम शंकर पाटलांनी केलेलं आहे। आजही तुम्ही यूट्यूबवर शंकर पाटील यांची धिंड कथा असं जरी टाकला तरी आत्तासुद्धा धिंडी कथा यूट्यूबवर उपलब्ध आहे मुलांनो।
ज्यांना कोणाला शंकर पाटीलांचा आवाज, शंकर पाटील कथाकथन कशा पद्धतीने करायचे, शंकर पाटील हे कथाकथनाची सादरीकरणाची कला ही कशी आहे, कथाकथन कशा पद्धतीने सादर केलं जातं, हे जर मुळातून जर पाहायचं असेल, ऐकायचं असेल तर यूट्यूबवर शंकर पाटील कथाकथन असं जरी टाकलं तरी धिंड ही कथा सहज येते आणि तुम्हाला ती ऐकता येते, पाहतासुद्धा येते. त्यानंतर ऊन नावाचा कथासंग्रह आहे. त्यानंतर वावरी शेंग, त्यानंतर खुळ्याची चावडी. मुलांनो, आपण ज्या कथेचा विचार करत आहोत त्या कथेचं नाव आहे विलायती पीक. विलायती पीक ही कथा खुळ्याची चावडी या कथासंग्रहातून घेतलेली आहे. विलायती पीक या कथेचा समावेश खुळ्याची चावडी या कथासंग्रहामध्ये आहे. त्यानंतर पाहणी नावाचा कथासंग्रह शंकर पाटलाच्या नावावर प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर फक्कड गोष्टी, खेळखंडोबा या मराठी ग्रामीण कथासंग्रहातील कथासुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या, तेवढ्याच लोकप्रिय आहेत. शंकर पाटलांनी जे काही लिहिलेलं आहे ते लिहिलेलं वाङ्मय, लिहिलेलं साहित्य लोकांपर्यंत प्रभावी आणि परिणामकारकपणे पोहोचवण्याचं काम शंकर पाटलांनी केलेलं आहे. मुलांनो, शंकर पाटलासारखे अनेक ग्रामीण साहित्यिक आपल्या मराठी वाङ्मयामध्ये आहेत, परंतु त्यांचं वाङ्मय, त्यांचं साहित्य, त्यांचं लिटरेचर तेवढं परिचयाचं नाही. शंकर पाटलांनी जे काही लिहिलेलं आहे, जे काही प्रकाशित केलेलं आहे, हे सर्वच सर्व वाङ्मय शंकर पाटलाचं लोकांच्या मनावर अधिराज्य करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ते व्याख्यानाच्या माध्यमातून असेल, कथाकथनाच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या साहित्य कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचं काम शंकर पाटलांनी केलेलं आहे. जसं धिंड नावाचा कथासंग्रह किंवा धिंड नावाची कथा, तसेच खेळखंडोबा नावाचा कथासंग्रह, ग्रामीण कथासंग्रह प्रत्येक मराठी माणसाला सुपरिचित अशा प्रकारची या कथा आहेत, या कथासंग्रह आहेत. एवढंच नव्हे तर संपूर्ण वाङ्मय शंकर पाटलांचं लोकांच्या परिचयाचं आहे. त्यानंतर जसं शंकर पाटलांनी कथा हा वाङ्मय प्रकार हाताळलेला आहे, तसाच शंकर पाटलांनी कादंबरी नावाचा हा वाङ्मय प्रकारसुद्धा हाताळलेला आहे. कादंबरी वाङ्मयामध्ये शंकर पाटलाची टारफुला नावाची एक महत्त्वाची मराठी ग्रामीण कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. ज्या काळामध्ये शंकर पाटलांनी टारफुला या कादंबरीला जन्म दिला, टारफुला नावाची कादंबरी त्यांनी प्रकाशित केली, त्या काळामध्ये अक्षरशः प्रत्येक मराठी वाचकाला ही कादंबरी वेठ लावलेली होती. शंकर पाटलांनी एकच कादंबरी लिहिलेली आहे, पण ती एकच कादंबरी मराठी ग्रामीण साहित्यातला एक मैलाचा दगड आहे असं म्हटलं तर वावगं सुद्धा ठरणार नाही. अशा प्रकारची एक महत्त्वाची, एक मूलभूत ग्रामीण कादंबरी म्हणजे टारफुला नावाच्या या कादंबरीकडे आपल्याला पाहता येते. त्यानंतर शंकर पाटलांनी चित्रपट कथालेखनसुद्धा केलेलं आहे. त्यांनी कथा किंवा कथासंग्रह, कादंबरी किंवा कादंबरी प्रकाशित करून शंकर पाटील थांबलेले नाहीत. आपण जे लिहितो ते लोकांच्या कामी कसं येता येईल, आपलं लेखन, आपलं साहित्य, आपलं वाङ्मय लोकांच्या मनात, लोकांच्या हृदयामध्ये, लोकांचं मनोरंजन, लोकांना मिश्किलपणा कशा पद्धतीने आवडेल अशा पद्धतीचा एक दृष्टिकोन शंकर पाटलांचा राहिलेला आहे. त्यांनी आपण जे काही लिहितो त्या लिहिण्याचं मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन आणि समाज प्रबोधन कसं करता येईल याचा विचार प्रामुख्याने शंकर पाटलांनी केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी चित्रपट कथा लेखनसुद्धा केलेलं आहे. आता या शंकर पाटलांनी कोणकोणत्या चित्रपट पटकथा लेखन केलेलं आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. वावटळ या चित्रपट पटकथा लेखन वावटळची त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर युगे युगे मी वाट पाहिली या पिक्चरची सुद्धा चित्रपट
चित्रपट कथालेखन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर गणगवळण या चित्रपटाचं सुद्धा चित्रपट स्क्रिप्ट लिहिण्याचं काम त्यांनी केलेलं आहे चित्रपटाचं. त्यानंतर भोळी भाबडी या विनोदी मराठी चित्रपटाचं पटकथालेखन शंकर पाटलांनी केलेलं आहे. त्यानंतर चोरीचा मामला यापैकी जे चित्रपट आहेत ते हे चित्रपट आपण बऱ्याच प्रमाणामध्ये थिएटरला, टॉकीजला किंवा आपल्या घरी टी व्हीवर आपण सुद्धा पाहिलेलं आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा पिक्चर आहे जो चित्रपट खूप गाजला. आजसुद्धा या चित्रपटाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जुनं ते सोनं असं आपल्याला निश्चितपणे म्हणावं लागेल आणि त्या चित्रपटाचं नाव आहे पिंजरा नावाचा चित्रपट आहे. पिंजरा चित्रपट हा शिक्षकावर अवलंबून आहे. शिक्षक हा ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने तो काम करतो, कसा असावा लागतो आणि आदर्श शिक्षकाचे गुणविशेष त्याच्यामध्ये कोणकोणते असावे लागतात. शिक्षक हा समाजाचा आरसा आहे. शिक्षक समाजाकडे जरी पाहत नसला तर समाज शिक्षकाकडे कसा पाहतो याचं एक प्रभावी आणि परिणामकारक अशा प्रकारचं प्रतिबिंब शंकर पाटलांनी एक आदर्श पद्धतीने पिंजरा या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्याचं काम त्यांनी केलं आणि तो चित्रपट खूप गाजला. अशा पद्धतीचा एक लेखक म्हणजे शंकर पाटील. मुलांनो, यापैकी बरेच प्रश्न तुमच्या परीक्षेला किंवा स्पर्धा परीक्षेला येतात. पिंजरा या चित्रपटाची पिंजरा या चित्रपटाचे पटकथालेखन खालीलपैकी कोण केलेले आहे किंवा भोळी बाबडी आहे किंवा चोरीचा मामला आहे किंवा वावटळ आहे. हे चित्रपट आजसुद्धा आहेत मुलांना. तुम्ही जर यूट्यूबवर जर टाकला तर हे चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. परंतु मुलांनो, जे काही मराठी चित्रपट असेल, हिंदी चित्रपट असेल, गुजराती असेल, तमिळ असेल, कन्नड असेल, जे वेगवेगळे चित्रपट असतात हे चित्रपट कोणत्या तरी एका कथेवर, कोणत्या तरी एका कादंबरीवर हे चित्रपट तयार होतात. परंतु एखादी कथा जवळपास 20 पानाची असते, एखादी कादंबरी 500 पानाची असते. मग 500 पानं चित्रपट आपला 2 तासाचा 2.5 तासाचा असतो. मग या 2.5 तासामध्ये त्याचं आपल्याला लेखन करावं लागतं मुलांनो. कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त असे सर्वच गोष्टी त्यामध्ये आले पाहिजेत. ही चित्रपट पटकथा लेखन करणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही. तर ही एक कला आहे. ही कला सर्वांना जमत नाही. अशा काही लोकांना अशा प्रकारची कला अवगत झालेली. त्यामध्ये शंकर पाटलीसुद्धा एक नाव आहे मुलांना. यानंतर शंकर पाटलांनी कथासगर हा वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळलेला आहे. कादंबरी हा वाङ्मय प्रकार हाताळलेला आहे. त्यानंतर चित्रपट कथालेखनसुद्धा हा सुद्धा एक वाङ्मय प्रकारच आहे मुलांना. हा सुद्धा त्यांनी हाताळलेला आहे. त्यानंतर शंकर पाटलांनी वगनाट्य हा सुद्धा एक फॉर्म हाताळलेला आहे. त्यामध्ये त्यांनी गल्ली ते दिल्ली नावाचं वगनाट्य लिहिलेलं आहे. त्यानंतर कथा अकलेच्या कांद्याची ही सुद्धा वगनाट्य लिहिलेलं आहे. लवंगी मिरची कोल्हापूरची ही प्रसिद्ध शंकर पाटलाची ही वगनाट्ये शंकर पाटलांनी फार मोजकी वगनाट्ये लिहिलेली आहेत. परंतु ही वगनाट्ये खूप लोकप्रिय झालेली आहेत. लोकांची डिमांड, लोकांची मागणी आणि लोकांच्या आज शंकर पाटील हयात नाहीत. परंतु त्यांचं साहित्य, त्यांचं वाङ्मय, त्यांची निर्मिती ही आज लोकांमध्ये आहे. शंकर पाटील आज प्रत्यक्ष जरी नसले तरी त्यांच्या साहित्याने, त्यांच्या वाङ्मयाने, त्यांच्या चित्रपट पटकथा लेखनाच्या माध्यमातून, त्यांच्या वगनाट्यामुळे शंकर पाटील आज आपल्या सर्वांमध्ये जिवंत आहेत. म्हणून मुलांनो, आपण जोपर्यंत हयात आहोत, जोपर्यंत जिवंत आहोत, आपण महत्त्वाचं काहीतरी काम केलं पाहिजे. आपण मरण पावल्यानंतर, मेल्यानंतर, डेड झाल्यानंतर पाठीमागे काय उरणार आहे? पाठीमागे काहीच उरणार नाही मुलांनो. आपण गेल्यानंतर आपलं अस्तित्व जर मागे ठेवायचं असेल, आपलं अस्तित्व जर शिल्लक ठेवायचं असेल तर काहीतरी मूलभूत आणि अफलातून अशा प्रकारची निर्मिती केली पाहिजे, जेणेकरून आपल्या निर्मितीचा समाजाला, लोकांना त्याचा उपयोग, फायदा झाला पाहिजे. तरच आपण समाजामध्ये विचाराच्या रूपाने, साहित्याच्या रूपाने, वाङ्मयाच्या रूपाने, कामाच्या रूपाने आपण जिवंत राहू, अन्यथा राहणार नाही. आता शंकर पाटील नसतानासुद्धा त्यांची कथा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे मुलांना. बघा, असं काहीतरी
लिहिलं पाहिजे, असं काहीतरी निर्माण केलं पाहिजे, असं काहीतरी नवनिर्माणाची निर्मिती आपल्या हातून झाली पाहिजे. तरच आपण मेल्यानंतरसुद्धा, गेल्यानंतरसुद्धा, हजारो वर्षे नंतरसुद्धा लोक आपलं नाव घेतील, आपल्यावर विचारमंथन करतील. अशा पद्धतीची काहीतरी निर्मिती करणं गरजेचं आहे. वगनाट्य म्हटल्यानंतर शंकरपटाचं नाव आपल्यासमोर डोळ्यासमोर येतं, त्याचं नाव घ्यावंच लागेल. वगनाट्य हा वाङ्मय प्रकार शंकरपटलाचं नाव घेतल्याशिवाय, त्यांची नोंद केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. अशा प्रकारची महत्त्वाची कामगिरी त्यांनी साहित्याच्या माध्यमातून, वाङ्मयाच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे. या सर्व वाङ्मय प्रकारची नोंद घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने त्यांची नोंद घेतलेली आहे. शंकर पाटील यांनी 1995 साली, एकच मिनिट, शंकर पाटील यांनी आपल्या शेजारीच नांदेड नावाचा जिल्हा आहे, नांदेड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा सन्मान शंकर पाटलांना मिळालेला आहे. मुलांनो, जे काही लेखन करतात, जे साहित्यिक आहेत, जे कथाकार आहेत, जे कवी आहेत, त्यांच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा जर बहुमान, सन्मान जर कोणता असेल तर तो म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा सन्मान आहे. मुलांनो, सध्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा सन्मान किंवा बहुमान किंवा नियुक्ती होण्याचं जे वातावरण आहे, सध्या जरा बिघडलेलं आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड ही बहुमताने, बिनविरोध अशा पद्धतीने निवड व्हायला पाहिजे, पण दुर्दैवाने तसं होत नाही. जसं पंचायत समिती मेंबर, ग्रामपंचायती निवडणूक, जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक, आमदाराची निवडणूक, खासदार ज्या पद्धतीने होते, मतदानाच्या द्वारे होते, तशाच पद्धतीने अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड होत आहे. पण अशी वेळ साहित्यिकांना, लेखकांना मताचा जोगवा मागण्याची वेळ येऊ नये. त्यांच्या साहित्यावर, त्याच्या गुणवत्तेवर त्या व्यक्तींची बिनविरोध निवड होणं गरजेचं आहे, आणि पण तसं होताना दिसत नाही. अशाच पद्धतीचा एक बहुमान, सन्मान शंकर पाटील यांना नांदेड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा त्यांना सुद्धा सन्मान मिळालेला आहे. अशा पद्धतीचं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व शंकर पाटील यांचं आहे. मुलांनो, या ठिकाणी आपण शंकर पाटील यांच्या कथेचा आणि त्यांचा परिचय आपण करून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण प्रत्यक्ष आपण उद्याला त्यांच्या पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. विलायती पीक हा पाठ शंकर पाटलांनी कसा लिहिलेला आहे, त्यामुळे त्यांनी काय मांडलेलं आहे, आणि विलायती पीक यांचे फायदे, त्यांचे परिणाम, त्यांचे तोटे, विलायती पिकाचं जे काही लोन आहे ती कशा पद्धतीने आपल्या देशामध्ये आलेलं आहे, आणि हे जे विलायती पीक आहे हे भारतीय लोकांना किती किफायतशीर आहे, किती फायद्याचं आहे, याचा विचार आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात केल्यानंतर आपण करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद मुलांनो.